नमस्कार मंडळी, शौर्य आणि मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज मस्तपैकी आपण बटाटा साबुदाणा पापड बनवूया. खूप छान लागतात बटाटा साबुदाणा पापड खायला. तर हे अशा पद्धतीने केले तर खूप मस्तपैकी असे फुलतात. बघा किती छान असे फुललेले आहेत. तर खायला पण खूप छान लागतात. तोंडात टाकल्याबरोबर हे करतात असे बटाटा साबुदाणा पापड खायला. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर अर्धा किलो साबुदाणा मी एका गंजामध्ये टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छपैकी धुवून घेते. बघा अशा मोठ्या साईजचा साबुदाणा घेतलेला आहे, नाही मिक्सरमधून काढलेला. तर सगळा साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला इथे. तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छपैकी धुवून आणि भिजायला टाकून द्यायचं. शक्यतो जास्तच पाणी टाकायचं. तर ते भिजायला ठेवून दिलं आहे मी इथे. 6 मिनटं भिजायला ठेवून दिला आहे. जास्त मिनटं लागत नाही साबुदाणा भिजायला. तर इथे मी 6 मिनटं भिजायला ठेवून देते साबुदाणा. कारण की आपला साबुदाणा भिजला नाही तरी शिजताना छानपैकी होऊन जाते. त्याच्यामुळे मी 6 मिनटं शिजे ठेवून दिलेला आहे बाजूला साबुदाणा. तर इकडे मी बटाटे घेतलेले आहे. तर बटाटे पण मी इथे अर्धा किलो घेतलेले आहे बटाटे. तर हे बटाट्याची साल काढून घ्यायची. नंतर हे बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे. तर इथे मी बटाटे सर्व खिसून घेतलेले आहे अगोदरच. तर बटाटे खिसून पाण्यामध्ये टाकून दिलेले आहे. तर बघा आपला साबुदाणा फुललेला आहे. तर साबुदाणा आणि इकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम. उकळत्या पाण्यात आपल्याला साबुदाणा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. साबुदाणा टाकल्यानंतर बटाट्याचं खीस टाकायचं आहे. नंतर थोडंसं अजवाईन टाकायचं, थोडं जिरं टाकायचं. तर इथं टाकल्यानंतर ते कढीपत्ता टाकलेला आहे. तर कढीपत्त्याने खूप छान टेस्ट लागते. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. तर थोडंसं तिखट, तुम्हालाच तिखट नाही आवडत असेल तर तुम्ही तिखट नाही टाकू शकत, नाही टाकलं तरी चालतात. तर इथे मी तिखट बनवत आहे, खूप छान लागते त्याच्यामुळे. तर मी इथे 1 चम्मच तिखट टाकलेलं आहे. तर तिखट टाकल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. जास्त मीठ टाकलेलं नाही आहे. तर चवीनुसारच मीठ टाकलं आहे थोडंसं. तर याच्यामध्ये कढीपत्ता टाकल्याला खूप छान असं खायला लागते. तर एकदा तुम्ही कढीपत्ता याच्यामध्ये टाकून बघा. तर कढीपत्ता सगळ्यांनी टाकायचा. तर आपल्याला बारीक करून याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. खूप छान असा फ्लेवर लागतो कढीपत्त्याचा याच्यामुळे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. तर अशा पद्धतीने एकदा करून बघा साबुदाणा पापड. खूप छान लागते या साबुदाणा पापड खायला. तर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून छानपैकी असं चमच्याने फिरून घेतलेलं आहे. मस्तपैकी आपलं घट्ट झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं मी 2 चम्मच आपला खायचा सोडा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये फुलतात खूप छान खायच्या सोड्याने. तर बघा आपला बेटर जे आहे घट्ट व्हायला आलेलं आहे. तर मस्तपैकी घट्ट झालेलं आहे. तर घट्ट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मी एका ओल्या कापडावर आपले बटाटा पापड, साबुदाणा बटाटा पापड असे आतरून दिलेले आहेत. बघा अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. नंतर 2 दिवस झाल्यानंतर वाळल्यानंतर खूप छान असे बटाटे पापड आपले वाळलेले आहे. बघा सर्व पद्धतीने मी बटाटा पापड करून घेतलेले आहे. आणि 2 दिवसानंतर वाळून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसतात आपले बटाटा पापड. तर अशा पद्धतीने सर्व बटाटे पापड आपले वाळून झालेले आहेत. तर हा कलर आपला तिखट चटणीचा आलेला आहे. त्याच्यामुळे असे काळसर आपल्याला बटाटे आले आहे, लालसर असे बटाटा पापड झालेले आहेत. तर खूप छान हे खायला खूप छान लागतात. दिसायला तर खूपच छान दिसतात, पण खायला पण खूप छान लागतात. तर बघा अशा पद्धतीने करून बघा. तर इकडे मी तेल वगैरे गरम केलं, तेलामध्ये तळून बघितले. तर बघा किती छान असे फुललेले, बघा खूप छान असे फुललेले आहे बटाटा पापड. आपल्याला त्याच्यावर साबुदाणा पण असा दिसत आहे. तर खूप छान असे बटाटा पापड झालेले आहे आणि खायला पण खूप छान असे लागतात. त्याच्यामध्ये आपला अजवाईनचा फ्लेवर खूप छान लागतो आणि कढीपत्त्याचा पण खूप छान असा फ्लेवर लागतो. अशा पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.